नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक सखोल असं मार्गदर्शन मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. त्यांच्याकडून आपण विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी माहिती जाणून घेतो. आज आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत किडनी स्टोन, प्रोस्टेट आणि लघवीचे आजार यांविषयी. हे आजार नेमके का होतात, त्यांची लक्षणं काय असतात, त्यांचं लवकर निदान कसं करावं आणि त्यांवर आता कोणकोणते आधुनिक असे उपचार उपलब्ध आहेत याविषयी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध यूरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर मयूर दळवी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर मयूर दळवी यांनी आपलं MBBSचं शिक्षण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केलं, जे छत्रपती संभाजीनगर इथे आहे. त्यानंतर त्यांनी MS इन जनरल सर्जरी ही पदवी संपादित केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनच छत्रपती संभाजीनगरच्या. आणि त्यानंतर पुढे त्यांनी MCH इन यूरोलॉजी पूर्ण केलं बॉम्बे हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, जे आपल्या मुंबईमध्येच आहे, तिथून त्यांनी हे शिक्षण घेतलं. मूत्रपिंडाचं आरोग्य, लहान मुलांमधील मूत्रविकार, यूरोलॉजीतील आधुनिक उपचार पद्धती आणि किडनी ट्रान्सप्लांट या क्षेत्रात त्यांना विशेष अनुभव आहे. आणि आजच्या या मुलाखतीत जसं मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की आपण किडनी स्टोन, प्रोस्टेटच्या समस्या, लघवीशी संबंधित आजार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर आजकाल जर आपण पाहिलं तर किडनी स्टोन, ज्याला आपण मूतखडा म्हणतो, हा आजार अतिशय सामान्य झालाय. म्हणजे जर आपल्या ओळखीत 4 लोक असतील तर त्याच्यातल्या एकाला तरी किडनी स्टोनचा आजार असतो किंवा त्याची लक्षणं जाणवत असतात, असं आपल्याला म्हणजे हे आपल्या लक्षात येतं. पण डॉक्टर, मला सांगा, अनेक जणांना माहीत नसतं की किडनी स्टोन होतो किंवा मूतखडा होतो म्हणजे आपल्या शरीरात नेमकं होतं काय, हेच माहीत नसतं लोकांना. तर हेच आजच्या आपल्या चर्चे सुरुवातीलाच सांगा. नक्कीच. सर्वप्रथम आपण आपली शरीर रचना जाणून घेऊयात. आपल्याला 2 किडनी असतात, जे की आपल्या शरीराचं मेन फिल्टर आहे असं समजायचं. आपण जे खाण्यापिण्यातून एक्सेसिव्ह क्षार घेतो, टॉक्सिन्स घेतो, शुगर असती, प्रोटीन असती, हे सगळं फिल्टर करण्याचं काम आपली किडनी करत असते. ह्या प्रकारे जे काही द्रव्य किंवा जे काही टॉक्सिन्स येतात ते लघवी मार्गाने ते एक्सक्रीट होतात. हेच जर टॉक्सिन किंवा क्षार आपल्या किडनीमध्ये जर जास्त जमा झाले किंवा ते कॉन्सन्ट्रेट झाले तर याचं रूपांतर किडनी स्टोनमध्ये होतं. हो, खरं तर कोणताही आजार असेल, म्हणजे अगदी किडनी स्टोनच नाही, त्याची जर लक्षणं आपल्याला वेळेत जाणवली तर आपण नक्कीच त्याचं निदान वेळेत मिळवू शकतो आणि वेळेत त्याच्यावर उपचारही मिळवू शकतो. किडनी स्टोनची प्रामुख्याने कोणती लक्षणं असतात, अगदी बेसिक? येस मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं असतं पेन. आपल्याला माहिती आहे आपले जे दोन्ही किडनी आहे जे आपल्या बरगड्यांच्या खाली असतात, त्यामुळे कुठलंही दुखणं हे आपल्या बरगड्यांच्या खाली असतं, जे की रेडिएट, जे की खाली ओटीपोटाकडे डायरेक्ट होतं. अन्यथा लघवी संबंधी आजार जसं की लघवीत जळजळ होणे, ताप येणे, लघवीमध्ये रक्त जाणे किंवा लघवी अडकणे असं काही झाल्यास आपण त्याला किडनी स्टोनचा आजार आहे असं समजावं. डॉक्टर, काही जणांना ना कंबर दुखते, त्यांची कमरेत प्रचंड वेदना होतात आणि मग कळतं की हे किडनी स्टोनमुळे होतं. पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून फरक कसा ओळखावा की ही साधी कंबरदुखी आहे की हा किडनी स्टोन असू शकतो? बरोबर मॅडम. बहुतांश आता कोणाचीही कंबर दुखली तो पहिले विचार करतो की नाही आपलं काहीतरी मणक्यात झालं असेल किंवा काहीतरी लचक भरली असेल, जीवनशैली वाढली त्याच्यामुळे होऊ शकतं, कुठंतरी झटका बसला, लचक भरली, हेच. पण दोघांमध्ये फार फरक आहे. मणक्याचं दुखणं हे पाठीच्या बाजूला म्हणजे मणक्याच्या बाजूला होतं आणि ते शक्यतो पायांकडे रेडिएट होतं. बरं. मणक्याचं दुखणं प्लस पायाचं दुखणं असं असलं तर अशा वेळेस आपण म्हणतो की हे मणक्यामुळे आहे. तेच मात्र किडनीचं दुखणं अतिशय खूप तीव्र असतं, एकदमच पेशंटला ते सहन न करण्यासारखं असतं आणि प्रामुख्याने ते ओटीपोटाकडे डायरेक्ट होतं. सोबतच ह्या दुखण्यासोबत लघवी संबंधी काही ना काही अडचण सुरू होते, जळजळ होते, ताप येतो, उलटी मळमळ होते, असं काहीही पाठीच्या मणक्यात दुखत नाही. बरं, जर असं आढळलं की आपल्याला आता मूतखड्याचा त्रास आहे तर मूतखडा म्हणजे किती, त्याची साईज असेपर्यंत कितपत आपण घरगुती उपाय करून किंवा अशा प्रकारचे उपाय करून की तो अगदी सहजरित्या गळून पडेल शरीरातून, हे शक्य असतं? आणि असा कोणता टप्पा येतो की आता शस्त्रक्रिया करायला हवी किंवा इतर काही उपचार करायला हवे? येस, खूप महत्त्वाचं. मुळात कुठलाही पेशंट हा मूतखडा घेऊन आला त्याची अपेक्षा असते की हे गोळ्या औषधांनीच पडायला हवं, पण ऑब्व्हियसली त्याचे काही विशेष क्रायटेरिया आहेत. मूतखडा जो लहान असतोय, साधारण 6 ते 7 mm, तो आपण गोळ्या औषधांनी, सलाईन देऊन, पेन किलर देऊन किंवा सलाईननी, ज्याला आपण हायड्रोथेरपी असं म्हणतो, अशाने तो पडू शकतो थोडक्यात. पण तोच जर मूतखडा खूप मोठा असेल, अडथळा करणारा असेल, किडनीमध्ये जर त्याच्यामुळे लघवी तुंबत असेल, किडनीमध्ये इजा होत असेल किंवा ताप येत असेल तर अशा वेळी मात्र शस्त्रक्रिया करणे
अत्यंत गरजेचं असतं. हो, पण हे तेव्हाच कळत असेल जेव्हा योग्य वेळी आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन आम्ही सर्वसामान्य व्यक्ती घेत असू. अनेक जणांना माहित नसेल की ताप हे सुद्धा लक्षण असू शकतं ना 100% किडनी स्टोनचं. अशी वेगवेगळी लक्षणं असतात ना डॉक्टर, की म्हणजे कंबरच दुखते, कोणाचं पोट ओटी पोटात दुखतं, कोणाच्या पोटात दुखतं. बरं, जेव्हा ताप येतो तेव्हा कधी जावं डॉक्टरांकडे, की म्हणजे मुतखड्यासाठी स्पेशली? येस, साधा थंडी ताप असेल तर आपल्याला माहिती घरच्या घरी आपण काहीतरी पर्याय करतो. पण पोट दुखतंय आणि ताप येतोय, त्यात जसं मी सांगितलं विशेष प्रकारचं पोट मागून जे ओटी पोटात जात आहे प्लस लघवीचा त्रास आहे, तर अशा पेशंटमध्ये जर ताप आला तर नो डाऊट हे एक प्रकारचं सिरियस सिम्पटम किंवा कॉशन आहे. मुळात काय होतं, लघवीचा खडा कुठेही अडकला की त्याच्यामुळे मागं लघवी तुंबायला लागते. आता आपल्याला माहिती कुठेही पाणी साचलं की ते गढूळ होतं किंवा त्याच्यात जंतू होतात. सेम आपल्या बॉडीचं पण रिॲक्शन असते. कुठंही लघवी अडकली की त्याचं रूपांतर इन्फेक्शनमध्ये होतं. बरं, हे स्पेसिफिकली 2 लोकांमध्ये, एक वयोवृद्ध किंवा कोणाला शुगर असेल तर, कारण शुगर हे इन्फेक्शन रेट अतिशय वाढवतो. म्हणून मूतखडा प्लस ताप हे अतिशय डेडली कॉम्बिनेशन आहे व ते घरी कधीच अंगावर काढू नये. म्हणजे पोट दुखत असेल आणि ताप येत असेल तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नये. दुर्लक्ष करू नये कधीच. बरं, जेव्हा उपचार करण्याची वेळ येते डॉक्टर, तेव्हा कोणकोणत्या नेमक्या, अगदी बेसिक पासून सांगा, कोणकोणत्या उपचार पद्धती उपलब्ध असतात आणि आत्ता अत्याधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आलेल्या आहेत? बरोबर. सर्वप्रथम कुठलाही पेशंट पोट दुखायच्या हिशोबाने आमच्याकडे आला तर आपण पहिले हिस्ट्री घेतो. म्हणजे आम्हाला आधी वाटतं की हा खरंच स्टोनचा आहे का, म्हणून सिम्पटम्स पाहतो आणि पुढची तपासणी म्हणून आपण एक साधा सोनोग्राफी करतो. या सोनोग्राफी मध्ये आपल्याला एक्झॅक्टली खडा कुठे आहे, कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्या अनुषंगाने आपण पुढची ट्रीटमेंट ठरवतो. अच्छा डॉक्टर, हे जे ट्रीटमेंटमध्ये ना एक PCNL अशी एक संज्ञा असते, PCNL म्हणजे काय असतं नेमकं? PCNL एक प्रकारचं दुर्बिणीचं ऑपरेशन आहे. अच्छा, मुळात शस्त्रक्रिया. येस, दॅट इज मिनिमली इन्व्हेसिव्ह, म्हणजे अतिशय छोट्याशा छिद्रातून आपण स्टोन काढण्याची शस्त्रक्रिया. मुळात आता आपण जसं पहिले डिस्कस केलं की पहिला पर्याय आपण छोट्या स्टोनला गोळ्या औषध देतो. दुसरा पर्याय असतो जे कोणी अडकलेले स्टोन्स आहेत प्लस गोळ्यांनी न पडलेले स्टोन आहेत, त्याच्यामध्ये आपण शस्त्रक्रियेकडे पुढे वळतो. त्याच्यात लोकेशन ऑफ स्टोन आणि साईज ऑफ स्टोन प्रमाणे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतात. पहिली शस्त्रक्रिया जी असती, जिला आपण लघवीच्या नॅचरल युरिनच्या मार्गातून दुर्बीण टाकतो आणि खडा हा लेझरनी तोडून काढून घेतो. मात्र तेच खडे जर आपल्या किडनीमध्ये असतील, जे की मोठे असतात, 2 सेंटीमीटरपेक्षा मोठे, किंवा त्याच्यामुळे किडनीची इजा खूप आहे, त्याच्यात लघवी खूप तुंबली आहे, तर अशा वेळी ही जी शस्त्रक्रिया तुम्ही सांगितली PCNL ती आपण करतो. अच्छा. आता जुन्या काळात बघितलं, कोणी आपले रिलेटिव्ह असतील ओलेटचे, तर त्यांच्याकडे पूर्ण अगदी छोट्या खड्यासाठी सुद्धा पूर्ण पोट फाडायचे किंवा हातभर टाके असायचे, मग तिथून तो खडा वेचून काढायचे आणि मग करायचे. ऑब्व्हियसली याच्यामध्ये प्रोलॉंग ड्युरेशन ऑफ हॉस्पिटल स्टे असायचा, युरिन लीकचे कॉम्प्लिकेशन असायचे, रक्तस्राव व्हायचा, इन्फेक्शन व्हायचं, किंबहुना बहुतांश पेशंटला ICU पण लागायचं. बापरे. पण आता जे आपण PCNL जे डिस्कस करतोय त्याच्यामध्ये पाठीमागून एक छोटंसं छिद्र टाकतात, अगदी पेनच्या साईजचं. त्याच्यातून एक दुर्बीण जाते आणि त्या दुर्बिणीतून आपण ते खडे लेझरद्वारे छोटे छोटे काढून घेतो. अच्छा. ऑब्व्हियसली नेक्स्ट डे इव्हन आपण पेशंटला सुट्टीही करू शकतो. म्हणून इन्फेक्शन, ICU किंवा आपण म्हणू शकतो की ब्लिडिंगचा चान्स, रिकव्हरी हे खूप फास्ट होती ह्या सर्जरीजमध्ये. अच्छा, म्हणजे कमीत कमी छिद्रांमध्ये कमीत कमी वेदनांद्वारे ही संपूर्ण शस्त्रक्रिया पार पडते. मिनिमली इन्व्हेसिव्ह आपण जे म्हणतो की पेशंट ही मिनिमल हॉस्पिटलला राहावा आणि त्याला इजाही मिनिमल व्हावी. पण डॉक्टर, एकूणच स्टोनवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ कधी येते, म्हणजे तेव्हा अशी कोणती लक्षणं तीव्र जाणवतात की आता शस्त्रक्रिया झाली पाहिजे? आणि त्याचबरोबर असाही प्रश्न आहे की जी आता तुम्ही मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी सांगितली, ते पार्ट ऑफ चॉईस असतं म्हणजे रुग्णांचं, की तुम्ही आता मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज करता? नाही मॅडम, एक्सक्लुझिव्हली. आता गेल्या 5-6 वर्षात आम्ही किंबहुना हजारो ऑपरेशन केले, कोणालाही टाक्यांचं करायची गरज पडली नाही, किंवा एक टाका लागतो ती शस्त्रक्रिया आपण करतो. ऑब्व्हियसली हे डिपेंड करतं की तो खडा एक्झॅक्टली कुठे आहे आणि त्यांनी किडनीला इजा किती केलेली आहे. सो नळीत खडा आहे तर लघवी वाटे, तिथं तर एक टाक्याची गरज नसते. पण जर किडनीत असेल 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, अगदी 5-6 सेंटीमीटर बॉल एवढा जरी असला तरी तो आपण एका टाक्यातून सहजरित्या करू शकतो. बरं डॉक्टर, जेव्हा असं म्हटलं जातं की किडनी स्टोन कोणाला होऊ नये किंवा मला होऊ नये, तर मी सगळ्यात आधी कोणता उपाय करणार, तर भरपूर पाणी पिणार, किंवा दुसऱ्यांदा पण असा सल्ला देणार. सगळे एकमेकांना हाच सल्ला देतात की भरपूर पाणी प्या. तर एक डॉक्टर म्हणून तुम्ही सांगा की नेमकं किती पाणी प्यावं, आणि त्याचबरोबर काही पदार्थ असेही असतात की जे स्टोन निर्माण करतात आपल्या शरीरात किंवा स्टोन वाढवतात, हे पदार्थ कोणते असतात? अगदी.
सो सगळ्यात मूलभूत आपण औषधी म्हणूत, इवन गोळ्या औषधांच्या आधी तर जसे तुम्ही म्हणाला ते पाणी आहे. पाणी. सो पुढचा प्रश्न येतो पेशंटचा की किती पाणी घ्यावं. आता तुम्ही आम्ही जे ऑफिस वर्क करतो किंवा कोणी डेस्क जॉब करतात त्यांच्यासाठी 3 लिटर पाणी 24 तासामध्ये पुरेसं आहे. मात्र जे लेबरर्स आहे, वर्कर्स आहे, शेती बांधव आहे, त्यांनी मात्र 4 ते 5 लिटर तरी पाणी 24 तासात सेवन करावं. खाण्याच्या पदार्थांबद्दल बोलाल तर मॅक्झिमम किडनीचे स्टोन हे कॅल्शियम ऑक्झॅलेट्सचे असतात. ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम हे जवळपास आपल्या 80 to 90% खाद्यपदार्थात असतातच. त्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन होतच असतंय. पण काही भाज्यांमध्ये जसं टोमॅटो आहे, पालक आहे, वांग आहे किंवा कॅफिन रिलेटेड प्रोडक्ट्स आहे, चॉकलेट, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, काजू, बदाम, याच्यामध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. म्हणून ह्या गोष्टी रेस्ट्रिक्ट कराव्या. कुठलेही डॉक्टर तुम्हाला बंद करा असं म्हणत नाही, किंबहुना ते बंद करणंही योग्य नाही. पण एखादा जर कधी नॉनव्हेज दररोज खात असेल तर ही शुड रेस्ट्रिक्ट इट टू वन्स अ वीक. बरं डॉक्टर, ज्यांना कोणाला स्टोन होतं हे अनुवंशिकरित्या हा आजार होत नसतो ना? अनुवंशिक सुद्धा असतं मॅडम. आता आपल्याकडे जर 6 महिन्याचं बाळ आलं, त्याच्या दोन्ही किडनीमध्ये मल्टिपल स्टोन्स आहेत. पण हे कशामुळे निर्माण होतात स्टोन्स? सो शरीरामध्ये एक मेटाबॉलिक डिसऑर्डर असतं. म्हणजे काय तर क्षार व्यवस्थित प्रमाणात ऍब्झॉर्ब होत नाहीयेत आणि एक्सक्रीटही होत नाहीयेत. किंवा सिस्टिन्युरिया नावाचा एक जेनेटिक डिसीज असतो, त्याच्यामध्ये मात्र अगदी बाळ 1 महिन्याचं 2 महिन्याचं असताना सुद्धा स्टोन होतो. अच्छा. बरं डॉक्टर, ज्यांना एकदा स्टोन झाला, त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, उपचार झाले, सगळं बरं झालं, आता पुन्हा स्टोन होऊ नये याच्यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी? आणि मुख्यतः जर का तो अनुवंशिक असेल त्यांच्यातलं स्टोन, मग त्यांनी काय काळजी घ्यावी? सो अनुवंशिक स्टोन आपल्याला लगेच लक्षात येतात की बाबा हे एवढ्या लहानपणी झालेत. आपण पूर्ण मेटाबॉलिक वर्कआउट त्यांचं आणि त्यांच्या पॅरेंट्सचं दोघांचंही करतो. याच्यामध्ये जर कधी इम्पॉर्टंट फॅक्टर सापडला तर त्याप्रमाणे मेडिकल मॅनेजमेंट अथवा सर्जिकल मॅनेजमेंट आपण करत असतो. त्या बाळाला विशेष डाएट देण्यात येतं, जे की त्याला लाईफ लॉंग फॉलो करणं अत्यंत गरजेचं असतं. मात्र इतरांसाठी आपण जसं डाएट प्लॅन डिस्कस केला, महत्त्वाचा पाणी आणि डाएट, इतर 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक एक्सरसाइज, ज्याच्यामधून पर्स्पिरेशन, स्वेटिंग होते आणि आपले जे काही क्षार आहे ते बाहेर निघायला मदत होते. आणि दुसरं म्हणजे व्यसन, दारू सिगरेटचं प्रमाण कमी करणे, किंवा अथवा एखाद्या कोणाला शुगर किंवा बीपी असेल तर त्यांनी मात्र ते कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बरं डॉक्टर, जसं मगाशी मी सांगितलं की एकमेकांना आपण सल्ला देतो की भरपूर पाणी प्या, किंवा आता असंही म्हटलं जातं की अमुक पदार्थ खाऊ नको, त्याने मुतखडा होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं. आज या आजाराविषयी अनेक गैरसमज पण असतील ना रुग्णांच्या मनात? काय गैरसमज व्यक्त करतात ते आपल्या समोर? सगळ्यात मोठा गैरसमज की आता तर तुम्ही खडा काढलाय, आता तो परत व्हायला नको. सो मुळात ही शरीराची रचना आहे त्यांची की ज्याच्यामुळे तो खडा बनतोय. आणि डॉक्टर्सपेक्षा मी सांगेल की ते जास्त एफर्ट्स न बनण्याचे हे पेशंट्सनी घ्यावे, की जे काही डाएट प्लॅन देत आहेत डॉक्टर तो अगदी तंतोतंत फॉलो करावा. दुसरा एक महत्त्वाचा गैरसमज असा असतो की सर आम्हाला ऐकण्यात आलंय की ऑपरेशन केल्यावर उलट जास्त स्टोन बनतात. हे निम्मे पेशंट, 50% पेशंटचं तरी हे म्हणणं असतं. तर अशा वेळेस आपण त्यांना समजून सांगावं लागतं की खरं असतं का? अजिबात नाही. हा तुमचा त्रास कमी करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. या कुठल्याही खड्या आपण काही बाहेरून काही द्रव्य खडे मध्ये टाकत नसतो. बरोबर आहे. सो पण कुठून तरी ऐकून म्हणा, गैरसमज म्हणा, किंवा कोणीतरी असं सांगितलेलं असतं, त्यामुळे हा त्यांच्या मनात भीती बसते. म्हणून ते थोडंसं ऑपरेशनला रिलक्टंट असतात, नको म्हणतात. अच्छा. बरं डॉक्टर, आता ना प्रोस्टेट विषयी मला माहिती मिळवायची तुमच्याकडून, पण त्याच्या आधी तुम्ही सांगितलं की 1-2 महिन्याच्या बाळामध्ये सुद्धा भरपूर मुतखडे असू शकतात. त्याच्यावर उपचार काय केले जातात? म्हणजे शस्त्रक्रिया केली जाते या बाळावर? नाही मॅडम, जर कधी ते खडा अडथळा करणारे नसतील, एका कोपऱ्यात पडलेले असतील, त्याच्यामुळे किडनीला आणखीन काही डॅमेज नसेल, तर अर्थात आपण डाएट प्लॅन आणि काही विशेष त्याप्रमाणे औषध देऊन ते विरघळण्याचा, पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र जे मोठे असतील, त्याच्यामुळे किडनीवर सूज असेल, एखादा बाळ लघवी अडकूनच येतं, त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. बरं बरं डॉक्टर, आता प्रोस्टेट विषयी जाणून घ्यायचंय. मुळात प्रोस्टेट हा आजार नेमका काय असतो? माझ्या मते फक्त पुरुषांमध्येच हा आजार आढळतो ना? मुळात प्रोस्टेट ही ग्रंथी पुरुषांमध्ये. अच्छा, बरं. सो प्रोस्टेट एक छोटीशी ग्रंथी आहे. जसं आपल्याला माहिती आहे, आपल्याला थायरॉइड आहे जो की सगळ्यांना असतो, तसं प्रोस्टेट हा पुरुषांना असतो. ही ग्रंथी लघवीच्या पिशवीच्या तोंडाशी असते आणि त्या ग्रंथीतूनच आपली लघवीची नळी पास होत असते. बरं बरं. आणि मुळात प्रोस्टेटचं काय काम असतं? आणि तुम्ही सांगितलं की वय जसं वाढतं तसा तो आजार होतो, म्हणजे त्यानुसार सूज चढते का प्रोस्टेटला? नाही, मुळात काय असतं, इनिशियल एजमध्ये, म्हणजे आपण गृहीत धरू 50च्या आत मेल्स हे सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात. प्रोस्टेट मधून एक द्रव्य निघतं,
जे की आपल्या वीर्याला आणि धातूला पोषण देतं आणि त्याच्यामुळे त्याची फर्टिलिटी म्हणजे बाळ होणे म्हणा किंवा धातूची हालचाल म्हणा याला नरिशमेंट मिळते. जसं 50शी नंतर आपल्याला माहिती आहे की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी कमी होते, आपल्याला जशा सुरकुत्या सुरू होतात त्याच प्रमाणचे काही सेल्युलर चेंजेस, काही बेसिक चेंजेस प्रोस्टेटमध्येही सुरू होतात आणि त्यामुळे ती ग्रंथी वाढायला लागते. पण ही ग्रंथी आता वाढायला लागली आहे, याची काही लक्षणं पण जाणवत असतील ना पुरुषांमध्ये? मॅडम, सो इट्स व्हेरी कॉमन. खूप कॉमन आहे की 60 नंतर त्यांना लघवीची धार कमी होणे, लघवीला उभं राहिल्यावर वेळ लागणे किंवा लघवीला जोर लावणे हे सुरुवातीचे लक्षण असतात. तेच डिलेड किंवा आपण लेट लक्षणं म्हणतो. त्याच्यात महत्त्वाचं लघवीला रात्री 7-8दा उठणे, लघवीला गेल्यावर जळजळ होणे, असं वाटणं की पूर्ण लघवी झालेली नाही आणि काही लोकांमध्ये अगदी लघवीच ब्लॉक होऊन जाणे, बंद होऊन जाणे ह्या गोष्टी होऊ शकतात. बरं, तुम्ही सांगितलं की रात्री बऱ्याचदा लघवी होते, हे ना मधुमेहामध्ये सुद्धा होतं. अगदी बरोबर. आणि मला वाटते म्हणजे ब्लड प्रेशर मध्ये पण होतं का हे? बीपी मध्ये पण होतं. हा, त्याच्यामुळे ना लोकांची फार गल्लत होते की हा आजार नेमका काय हे ओळखण्यासाठी. त्यामुळे रात्री वारंवार लघवीला होणं हा प्रोस्टेटचा आजार आहे, हे कसं ओळखावं पुरुषांनी? मॅडम, मुळात काय आहे ना, प्रोस्टेट हा 60 नंतर होतो आणि 60 नंतरच शुगर, बीपी ह्या गोष्टी सुद्धा सुरू होतात मेजॉरिटी टाइम्स. सो रात्रीला ह्या वयामध्ये 1 किंवा 2दा उठणं साहजिक आहे. पण जर कधी एखाद्या व्यक्ती 4, 5, 6दा उठतोय, त्याची झोपच होत नाहीये आणि सोबत आधी सांगितल्याप्रमाणे लघवीचे लक्षणं जसं लघवीची धार बारीक होतीये, जोर लावताय, तर डेफिनेटली हा प्रोस्टेटमुळेच होत आहे. बरं, प्रोस्टेटचा कॅन्सर सुद्धा असतो, अनेक जणांना माहीत नसेल. तर अनेक जणांना असंही वाटतं की आता मला प्रोस्टेटचा आजार झालाय म्हणजे प्रोस्टेटचा कॅन्सर हा होणारच. अगदी बरोबर. याविषयी काय सांगाल डॉक्टर? सो आय वुड सजेस्ट 90% रुग्ण जेव्हा प्रोस्टेटचं सोनोग्राफी घेऊन येतात तर ते असं नाही म्हणत की माझं प्रोस्टेट वाढलंय, ते म्हणतात सर माझं प्रोस्टेट वाढलंय आणि त्याच्यात कॅन्सर आहे. म्हणजे इतका तो मोठा ठरवतात. सो जे सांगणारा व्यक्ती आहे किंबहुना त्यांना हेच माहिती पुरवल्या जाते की आता तुम्हाला प्रोस्टेट वाढलंय आणि त्याच्यात कॅन्सर झालंय. ही मुळात खूप मोठा गैरसमज आहे. मुळात असं काहीही नसतंय. कुठलीही प्रोस्टेटची वाढलेली गाठ ही कधीही कॅन्सर नसते किंवा त्याचं प्रमाण प्रोस्टेटच्या वाढमध्ये हार्डली 1 ते 2% असतं. बरं डॉक्टर, जर सुदृढ जगायचं असेल तर तुम्ही असं सांगता की 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा तुम्ही काही विशिष्ट टेस्ट करून घ्या. तसंच म्हटलं जातं की एक PSA टेस्ट असते प्रोस्टेट विषयी, ती प्रत्येक पुरुषाने करावी. का बरं करावी ही टेस्ट? आता जसं आपण म्हटलो की 100 पैकी 1 किंवा 2 व्यक्तीला तरी प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो. तो मिस नाही व्हावं. आता मुळात कुठलीही तपासणी ही जर आपल्या बाजूला होत असेल, ती इझिली ॲक्सेसिबल असेल आणि त्याला हार्डली 1-2-3 तास लागत असेल तर ती ॲज अ स्क्रीनिंग टेस्ट म्हणून खूप चांगली आहे. सो आपल्या घरातील कुठलाही व्यक्ती 60 वर्षाच्या वरती असेल त्यांनी दर वर्षाला एकदा तरी PSAची तपासणी करणं गरजेचं आहे. बरं, आता उपचारांकडे येऊया. आजकाल ना लेझर प्रोस्टेट सर्जरी जी आहे ती प्रचंड चर्चेत आहे. म्हणजे या सर्जरीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. कन्व्हेन्शनल सर्जरी जी आहे, पारंपरिक सर्जरी, त्याच्यापेक्षा किती वेगळी आहे ही शस्त्रक्रिया? येस मॅडम. सो इनिशियली जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, रुग्ण आपल्याकडे येतो, सर्वप्रथम आपले जसे डिस्कस केले तसे लक्षणं आपण त्यांचे बघतो. फॉलोड बाय त्यांचं प्रोस्टेटचं एक्झामिनेशन करतो की ही ग्रंथी किती मोठी आहे आणि काही कडकपणा किंवा कॅन्सरसारखे काही बदल आपल्याला त्याच्यात जाणवत आहेत का. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं असते सोनोग्राफी. सोनोग्राफी आपल्याला प्रोस्टेटची साईज किती आहे ते कळवतं, मागं लघवी किती तुंबते ते लक्षात येतं आणि याचा परिणाम आपल्या किडनीवर काही झाला आहे का हे सुद्धा आपल्याला सांगण्यात येतं. आणि चौथी आपण सांगितल्याप्रमाणे PSAची तपासणी. हे सगळं झाल्यावर निष्कर्ष जेव्हा आपण काढतो की नाही ही गाठ ही आपली साधी गाठ आहे, कॅन्सरची नाही, अशा वेळेस आपल्याला फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट गोळ्या औषध ही असते आणि सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट सर्जिकल. ऑब्व्हियसली तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात 2 भाग असतात. एक कन्व्हेन्शनल ज्याला TURP असं म्हणतात. ही शस्त्रक्रिया टाइम टेस्टेड आहे, म्हणजे गेल्या 50 वर्षापासून असलेली ही शस्त्रक्रिया, व्हेरी कॉमन, मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे, लघवी वाटे दुर्बीण टाकूनच होते. याच्यामध्ये विशेष इलेक्ट्रिक करंटचा वापर करून आपण जे काही अडथळा करणारा प्रोस्टेटचा भाग असतोय तो काढून टाकतो. इवन याच्यामधली रिकव्हरी फास्ट होते, रक्तस्राव कमी होतं, सगळ्या गोष्टी होतात. मग नवीन शस्त्रक्रिया किंवा लेझर का? तर मुळात लेझरचे 2 विशेष फायदे असतात. एक, जे व्यक्तींची ग्रंथी ही 100 ग्रामपेक्षा मोठी असती तर त्याच्यामध्ये डेफिनेटली लेझर ट्रीटमेंट ॲडवायझेबल आहे. आणि दुसरं, एखादा व्यक्ती जो ब्लड थिनरवर आहे, म्हणजे रक्त पातळ करण्याच्या 2 अथवा 3 गोळ्या चालू आहे आणि त्या आपण बंद करू शकत नाही आहे, अशामध्ये मात्र लेझर ऑपरेशन ॲडवायझेबल आहे. बरं डॉक्टर, तुम्ही मगाशी सांगितलं की प्रोस्टेट ग्रंथी जी असते पुरुषांमध्ये ती आता वाढू लागली आहे, याची काही लक्षणं जाणवतात. पण जेव्हा त्यामध्ये कॅन्सर होऊ लागतो त्याची पण वेगळी काही लक्षणं जाणवत असतील? येस मॅडम.
मुळात प्रोस्टेटच्या ग्रंथीमधूनच आपली लघवीची नळी पास होत असते. म्हणून अशा वेळी कुठल्याही साध्या प्रोस्टेटच्या ग्रंथीचा असो किंवा कॅन्सरचा तिच्यावर दाब पडतो आणि वरील डिस्कस केले तशी लक्षणं येतात. मात्र प्रोस्टेट कॅन्सरमध्ये 2 लक्ष जास्तीचे आढळून येतात. सर्वप्रथम लघवीत रक्त जाणे सगळ्यात महत्त्वाचं, आणि दुसरं महत्त्वाचं, जर कधी तो मणक्यात पसरलेला असेल तर मणक्यामध्ये त्रास होणे, पायाची ताकद जाणे, पायाची हालचाल कमी होणे, हे 2 जास्तीचे लक्षणं आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरकडे दर्शवतात. बरं, केवळ प्रोस्टेटच नाही तर पुरुषांनी मूत्रपिंडाचं संपूर्ण आरोग्य हे कायम सुदृढ राहावं त्यांच्या, म्हणून लाईफस्टाईलमध्ये कोणते पॉझिटिव्ह चेंजेस करायला हवे? येस मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं पाणी. आपण जसं म्हटलो 3 लिटर ते 4 लिटर 24 तासात जावं. दुसरं महत्त्वाचं, लघवी जास्त वेळ धरून न ठेवणे. साधारण व्यक्तीने 2.5 ते 3 तासाला तरी एकदा लघवीला जाणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं, बॅलन्स डाएट, म्हणजे एकदाच खूप न खाणे, एकदाच थोडं न खाणे, उपास कंटिन्युअस न करणे, जेणेकरून आपले इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स राहतो. चौथं, एक्सरसाइज. आणि 5वं, काही ॲडिक्शन्स असतील, दारू सिगरेट म्हणा, हे कमी करणे. प्लस 6वं, काही पेल्विक एक्सरसाइजेस असतात ज्याच्याकडून प्रोस्टेटची ग्रंथीची वाढ कमी होते किंवा आपण म्हणू शकतो तो वाट मोकळा होतो. तर ह्या एक्सरसाइज आपण फॉलो करणं गरजेचं आहे. बरं डॉक्टर, आपण प्रोस्टेट विषयी बोललो, मूतखड्याविषयी बोललो इन जनरल. आता जरा ना महिलांच्या आरोग्याविषयी बोलायचे. महिलांच्या शरीरात अगदी वयात आल्यापासून ते अगदी मेनोपॉजपर्यंत, रजोनिवृत्तीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर भरपूर प्रमाणात हे हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि ज्याचा परिणाम हा त्यांच्या संपूर्ण शरीरावर होत असतो, अंतर्भागात होत असतो. बरं, त्यांच्यामध्ये कोणते प्रामुख्याने लघवीचे आजार होऊ शकतात आणि ते न हो म्हणून काय काळजी घ्यायला हवी? येस, जसं तुम्ही म्हटलात खूप अर्ली फेज पासून, तर आपण बघतो की एक 8, 9, 10 वर्षाच्या मुली सुद्धा युरिनरी प्रॉब्लेम्स घेऊन खूप कॉमनली येतात. सो अर्ली एज, आपण जसं प्रोस्टेटला डिफाईन केलं तसं बायकांमध्ये प्री मेनोपॉझल, मेनोपॉजच्या आधीचे सिम्पटम्स आणि नंतरचे. आधी जे असतात 45च्या आधी, ते शक्यतो महिलांमध्ये वारंवार होणारे UTIs, इन्फेक्शन्स. दुसरं, वयोवृद्धांमध्ये जेव्हा मेनोपॉज होतो, इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन कमी होतो, त्याच्यानंतर मात्र महिलांमध्ये लघवी सुटून जाणे, लघवीला वारंवार जाणे, जाईपर्यंत कपडे ओले होणे, हे आजार प्रामुख्याने दिसले जातात. बरं डॉक्टर, आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता अतिशय मोलाचा असा काय सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? हेच टॉपिक पुढे कंटिन्यू करतो. बायकांनी काय करावं, कारण की मेलपेक्षा फिमेल्समध्ये हा त्रास युरिनरी इन्फेक्शनचा किंवा लघवीचा खूप कॉमन आहे. सो लहानपणीपासून अशी एक समज असते किंवा मे बी सोशल ॲटिट्यूड असतो की बाथरूम जवळ नाही आहे, म्हणून लघवी 4, 5, 6 तास धरून ठेवतात, स्पेसिफिकली मुली, महिला. दुसरं, ते होऊ नये म्हणून पाण्याचं प्रमाण अतिशय कमी करतात. सो इनिशियली कमी वयामध्ये त्याचा फारसा शरीराला काही इजा होत नाही, पण जसं वय वाढतं तसं पिशवीमध्येही बदल होतात, किडनीलाही इजा होते, आणि म्हणून युरिनरी इन्फेक्शन आणि इतर गोष्टी वाढतात. म्हणून ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ, स्पेसिफिकली फिमेलसाठी, एक 3 लिटरपर्यंत पाणी, आणि दर 2 ते 3 तासाला लघवी नाही आली तरी पण लघवीला जाणं गरजेचं आहे. बरं डॉक्टर, खूप मोलाची अशी माहिती तुम्ही दिलेली आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना, आणि या चर्चेत आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.